त्या गोष्टीची पूर्ण चौकशी करू. तुम्हाला ज्या ज्या शंका वाटत आहे त्या सगळ्या शंकांचा तपास करायचा. प्रायमरी जो केला असेल तो मी सांगितलेलाच आहे. तुम्हाला कुठलाही घातपात वाटतोय त्याप्रमाणे तुम्हाला त्या तक्रार घेईल, त्याप्रमाणे सगळी चौकशी कराल मी. सगळं तुमच्या समोर आहे, ट्रान्सपरंट जे काही राहील. आता पण जे आहे डॉक्टरांना मी स्वतः प्रत्यक्ष भेटेल. त्यामुळे घातपात असेल तर त्यानुसार साहेबांशी बोलेल मी. ज्या ज्या शंका आपल्याला वाटत आहे त्याची जी फाशी घेतली गेली त्याच्यामध्ये घातपात असेल तर त्याप्रमाणे साहेबांना इन्क्वेस्ट करायला हवं, पोस्टमॉर्टम करायला हवं. मी स्वतः बी आता जाऊन भेटायला. तुम्हाला जे वाटतं 100% करू आपण. सर ते गोष्ट त्या वेटरनं सांगितलं आम्ही सर्व व्हेरीफाय करू ना. हां काय नाही का तुम्हाला सांगितलं बस तुमच्या जवळ ठेवायचे म्हटले की तुम्ही अर्ज करायचा विषय येत नाही सर. मग काय प्रथम चौकशी तुम्ही करा. तुम्ही कसं सांगा आम्ही अर्ज करायचा मग तेव्हा तुम्ही आणि चौकशी पैसे करा. मला घातपात वाटत. मग मी केलं ना तर पहिले ऐकायला दोन बाजू पाहावं केली, लागतात. दाखल केली तुमच्या दोन बाजू हातात. जो आपल्याला तपासायला लागतो ना, हां. तपासायला सुरुवात झाली आहे. हां. जी काही तुमची खबर घेतली त्यानंतर आता त्याचं आपल्याला पोस्टमॉर्टम करायचंय. पोस्टमॉर्टम में डॉक्टरांना मी प्रश्नावली ती सगळी करणार आहे, जे आपल्याला वाटतं घातपात झाले. डॉक्टर त्याप्रमाणे मला उत्तरं देतील आणि तुम्हाला त्यांचं सीडीआर काढा सगळं करणार ना. त्यात एका मिनिटात होईल. आज तुम्ही काय चौकशी केली सांगा. सब खबर द्यायला 1:30-2 वाजेपासून खबर दिली ना साहेब. हा, बोला सर तुम्ही. तोपर्यंत काही निर्णय झाला नाही. आता 4 वाजता आहे. अरे थांब ना, 4 वाजता आहे. तुम्ही आतापर्यंत काय केलं मला ते सांगा. तेव्हा मी चौकशी जी असेल ती ह्या दोघांना सांगितली. तुम्हाला सर्वांना मला सांगितलं नाही का व्हिडिओ आहे ना. तुम्हाला दोघांना मी सांगितली चौकशी काय केली. आपण तुमच्या सर्व शंकांचं निरसन करणार. सगळं तुम्हाला काय असेल ते लेखी देणार. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि काही नाही. आत्महत्या प्रकृतीवर गुन्हा दाखल करा ना. हो आपण तशी चौकशी करू. हॉटेल मालकावर पण त्यांच्यावर द्यायला पाहिजे ना साहेब. जो जो दोषी राहील त्या प्रत्येकावर गुन्हा दाखल करू. वेळ जाते ते जर आम्ही जर ते घेऊन गेलो प्रेत घेऊन गेलो नंतर कोण काय करणार आहे? नंतर कसं आहे बा? असं कसं आहे? असं कुठं राहतं? जोपर्यंत तुम्ही जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत बाहेर घेऊन जाऊ शकत नाही ना आम्ही. न्याय देणं गरजेचं आहे ना. तुमचे दोन व्हिडिओ चालू आहे, सगळं चालू आहे. त्यांच्या समोर बोलतोय तुम्हाला काय येते ते सगळे उत्तर तुम्हाला देणार मी. यांचं म्हणणं काय आज आपली तुमच्या विचारली सगळं तर काम आपण काम निवड पण होईल सर्वात नाही होणार, हो, नाही होणार. आम्हाला जास्त दिलं.